नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत लिपिक पदासाठी त्यानंतर शिपाई पदासाठी परीक्षा होणार आहे। संबंधित वेळापत्रक जाहीर झालेले आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की लिपिक पदासाठी जो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 हे जे प्रकरण आहे किंवा चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर किंवा या कायद्यावर प्रीवियस क्वेश्चन पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले होते ते आपण कव्हर करणार आहोत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा या कायद्यामध्ये एकूण किती कलम आहेत, त्यानंतर यामध्ये एकूण किती प्रकरण आहेत, जे महत्त्वपूर्ण कलम आणि महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण प्रकरण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे। याआधी सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर बँकिंगचे असेल, त्यानंतर मराठी ग्रामर असेल या संदर्भाचे, त्यानंतर जीके वरचे सुद्धा क्वेश्चन अपलोड संबंधित व्हिडिओ पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण सर्वप्रथम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण प्रकरण आहेत, त्यानंतर महत्त्वपूर्ण जे काही कलम आहेत त्या कलमाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। जो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चा कायदा आहे तो सुधारणा कधी झाला ते 1 नोव्हेंबर 2006 रोजी सुधारणा करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी आपण अनुक्रमणिका समजून घ्या। एखाद्या कायद्याचा अभ्यास करत असताना आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारतात, प्रीवियस क्वेश्चन पेपर तर आपण पाहणारच आहोत। आपल्याला या ठिकाणी एकूण किती प्रकरण आहेत हे प्रकरण पाहणं गरजेचं असतं। परीक्षेमध्ये विचारलं जाते की प्रकरण नंबर 13 कया संदर्भात आहे, त्यानंतर तिसरं कलम कोणत्या संदर्भात आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। म्हणून आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम आपण महत्त्वपूर्ण प्रकरण त्यानंतर महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी कलम समजून घेऊया। या ठिकाणी जे पहिलं प्रकरण आहे मित्रांनो ते प्रारंभिक असणार आहे। त्यामध्ये एकूण किती कलम आहेत? पहिल्या प्रकरणामध्ये एकूण 2 कलम आहेत। पहिलं कलम आहे की या कायद्याचं संक्षिप्त नाव, त्यानंतर व्याप्ती, त्यानंतर प्रारंभ। त्यानंतर दुसऱ्या क्रमामध्ये काय सांगितलंय की या कायद्याची व्याख्या म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याची व्याख्या सांगितली आहे। ती व्याख्या काय आहे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे पहिल्या प्रकरणामध्ये एकूण 2 कलम आहेत। पहिलं कलम आहे संक्षिप्त नाम कायद्याचं, व्याप्ती, प्रारंभ। दुसरं कलम आहे व्याख्या, ती व्याख्या सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो प्रकरण आहे दुसरं जे प्रकरण आहे ते नोंदणी संदर्भात आहे। आता यामध्ये किती एकूण कलम आहेत तुम्ही पहा। तिसऱ्या नंबरचं कलम आहे निबंधक व त्यांच्या हाताखालील कर्मचारी। त्यानंतर 3 क मध्ये तात्पुरती रिक्त पदे। त्यानंतर 4थं कलम आहे ज्याची नोंदणी करता येईल अशा संस्था। 5वं कलम आहे मर्यादित किंवा अमर्यादित दायित्व नोंदणी। त्यानंतर 6वं कलम आहे नोंदणीची शर्ती। 7वं कलम आहे संस्थांना किंवा संस्थाच्या वर्गाला नोंदणी विषयक शर्तीपासून सूट देण्याचा अधिकार। त्यानंतर 8वं कलम आहे मित्रांनो नोंदणीसाठी अर्ज। एखादी संस्था नोंदणी करण्यासाठी किंवा या कायद्याच्या अंतर्गत जर एखादी संस्था नोंदणी करायची असेल तर कलम 8 नंतर अंतर्गत हे अर्ज तुम्हाला करता येणार आहे। अशा प्रकारचा या ठिकाणी नोंदणीसाठी अर्ज असणार आहे। त्यानंतर कलम 9 नोंदणी होईल। त्यानंतर कलम 10 हे नोंदणीचा पुरावा म्हणजे नोंदणी करण्यासाठी एखाद्या संस्थेला कोणकोणता पुरावा द्यावा लागतील, कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतील या संदर्भात सर्व माहिती कलम 10 मध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो कलम दुसऱ्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण कलम आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। असे जवळपास या ठिकाणी प्रकरण दुसऱ्यामध्ये 21 क पर्यंतची कलम यामध्ये ऍड केलेली आहेत। टोटल 21 क पर्यंतची पहिल्या प्रकरणामध्ये 2 कलम, त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये 21 क पर्यंतचं प्रकरण आहे। त्यानंतर प्रकरण तिसरं आहे मित्रांनो सदस्य आणि त्यांचे हक्क व दायित्व या संदर्भाचं प्रकरण तिसरं असणार आहे। यामध्ये एकूण किती कलम आहेत या ठिकाणी पहा। 22वं कलम काय म्हणते की जिला सदस्य होता येईल अशी व्यक्ती। त्यानंतर 23वं कलम काय म्हणते सदस्यत्व खुले असणे। 24वं कलम काय म्हणते नाममात्र सदस्य, सहयोगी सदस्य आणि हितयषी सदस्य। त्यानंतर 25वं कलम काय म्हणते एखाद्या सदस्याचं बंद करणं किंवा सदस्यत्व बंद करणं। एखाद्या संस्थेचं जर सदस्यत्व असेल तर त्याचं बंद करण्याचं काम कलम 25 मध्ये सांगते। त्यानंतर 25 क, 26, 27, 28 भागधारकांना कर करण्यासाठी निर्बंध। अशा प्रकारे या ठिकाणी कलम तिसऱ्यामध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे काही कलम आहेत ते तुम्ही कलम पहा। कलम तुम्हाला ओव्हरलुक करणं गरजेचं आहे। कलम सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यानंतर मित्रांनो प्रकरण 4 आहे संस्थाचे निगमन, कर्तव्य आणि विशेषाधिकार। संस्थाचे कोणकोणते कर्तव्य आहेत, कोणते विशेषाधिकार आहेत याची माहिती प्रकरण कोणत्यामध्ये दिले? 4थ्या प्रकरणामध्ये दिले। यामध्ये 36व्या कलमापासून 4थं प्रकरण सुरुवात होते। संस्था व निगमन न्याय असणे, संस्थेचा पत्ता असणे, सदस्याची नोंदवही असणे,
39 कलम काय म्हणते, अधिनियम इत्यादीची प्रत तपासणीसाठी खुली असणे. अशा प्रकारे या ठिकाणी 4थ्या कलमामध्ये जे काही महत्वपूर्ण कलम आहेत तुम्ही या ठिकाणी कलम पाहू शकता. जे 4थं प्रकरण आहे मित्रांनो, 49 कलमापर्यंत 4थं प्रकरण आहे. त्यानंतर मित्रांनो प्रकरण 5वे हे राज्याकडून संस्थांना सहाय्य. या ठिकाणी 5व्या प्रकरणामध्ये राज्याकडून संस्थांना सहाय्य अशा प्रकारे या ठिकाणी 5वं कलम आहे. म्हणजेच मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत जे शिखर बँकेकडून कर्ज मिळवलं जातं मध्यवर्ती बँकेला, त्याकडून राज्याकडून कोणकोणत्या सहाय्य आर्थिक सहाय्य दिलं जातं, कोणकोणती निधी दिला जातो या संदर्भाचं प्रकरण 5वं आहे. यामध्ये 50वं कलम पहा, राज्य शासनाची संस्थांमध्ये प्रत्यक्ष भागीदारी कशी आहे, अप्रत्यक्ष भागीदारी कशी आहे 51 कलम सांगते. त्यानंतर 52 कलम काय सांगते, प्रमुख राज्य भागीदारीचा निधी किती आहे ते सांगते. त्यानंतर दुय्यम राज्य भागीदारीची निधी किती आहे ते 53 कलम सांगते. अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 5वं कलम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 5वं कलम हे 63 कलमापर्यंत आहे. त्यानंतर मित्रांनो जे 6वं कलम आहे ते 6वं कलम या ठिकाणी आपण समजून घेऊया. मित्रांनो कलमाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रकरणाचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रकरण 6वे हे संस्थाची मालमत्ता व निधी. एखादी संस्था स्थापन केली, ग्रामीण संस्था असेल किंवा मध्यवर्ती संस्था असेल किंवा नागरी संस्था असेल, त्या संस्थेची मालमत्ता व निधी कोणत्या प्रकरणामध्ये सांगितले आहे किंवा तशा प्रकारे ते प्रकरण दिले आहे तर 6वं प्रकरण दिले आहे. यामध्ये 64वं कलम आहे निधीची विभागणी न करणे. त्यानंतर 65 नफा विनिश्चित करणे आणि समायोजन करणे. त्यानंतर कलम 66 अंतर्गत एखाद्या संस्थेकडे राखीव निधी ठेवण्याचा अधिकार हा असतो. मध्यवर्ती जिल्हा बँक असो किंवा शिखर बँक असो किंवा ग्रामीण बँक असो किंवा कृषी पणन बँक असो, कलम 66 अंतर्गत स्वतःकडे काही राखीव निधी ठेवलेले असतात. त्यानंतर प्रकरण 7वं आहे संस्थाची व्यवस्थापन. एखाद्या संस्थेचे व्यवस्थापन असेल, त्यामध्ये किती सदस्य असतात, त्या समितीचे अधिकार काय, कार्य काय, त्या संदर्भाच्या निवडणुका काय, याची सर्व माहिती प्रकरण 7व्यामध्ये दिलेली आहे. या ठिकाणी पाहू शकतो की 73वं कलम काय सांगतं की एखाद्या संस्थेची समिती व तिचे अधिकार आणि तिचे कार्य काय याची सविस्तर माहिती या कलमामध्ये दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की 73(1) ग मध्ये अनुसूचित संस्थाच्या निवडणुका, ज्या ज्या संस्थाच्या निवडणुका होतात त्या संदर्भाची सविस्तर माहिती या ठिकाणी 73 पासून ते 73 क आणि क ख ग पर्यंत ही सर्व माहिती दिलेली. याचा सविस्तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो कर्मचाऱ्यांसंदर्भाचे जे काही समितीवर नियंत्रण ठेवले जाते, समिती सदस्याची जी काही पात्रता आहे त्या सर्व माहिती या ठिकाणी या प्रकरणामध्ये दिलेली. अशा प्रकारे सर्व तुम्ही प्रकरण पहा, त्यानंतर कलमाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परत तुम्हाला सांगतो की सर्व कलम तुम्ही ओव्हरलुक करा. परीक्षा जवळ आलेली आहे. तुम्हाला महत्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो प्रकरण 8वं आहे लेखापरीक्षण, चौकशी, निरीक्षण आणि पर्यवेक्षण. एखाद्या संस्थेचे लेखापरीक्षण, चौकशी आणि जे काही पर्यवेक्षण असते ते प्रकरण 8 मध्ये दिले. 81 कलमाच्या अंतर्गत एखाद्या संस्थेचे लेखापरीक्षण होते, लेख्यामधील दुरुस्ती होते, त्यानंतर निबंधकाची चौकशी होते. या संदर्भाची सविस्तर माहिती या ठिकाणी 8व्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. त्यानंतर प्रकरण 9 आहे विवाद मिटवणे. या संदर्भाचं जे काही सहकारी न्यायालयाची रचना आहे त्या न्यायालयाच्या अंतर्गत जे काही विवाद असतात ते विवाद मिटवण्याचं काम प्रकरण 9व्यामध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 101 पर्यंत या ठिकाणी कलम दिले आहेत. त्यानंतर प्रकरण 10 आहे परिमापन या ठिकाणी दिले 102 कलम समापनच्या अंतर्गत आहे. त्यानंतर 106 कलम समापनाच्या आदेशाचे परिणाम. अशा प्रकारे या ठिकाणी प्रकरण 10 आहे. प्रकरण 10 क मध्ये विमा उतरलेली सहकारी बँक आहे. यामध्ये प्रकरण 10 क मध्ये फक्त एकच कलम या ठिकाणी ऍड केलेला आहे. 110 क मध्ये विमा उतरलेल्या सहकारी बँकेचे समापन करणे, तिची पुनर्रचना करणे या संदर्भाची या ठिकाणी तशा प्रकारे तरतूद केलेली आहे. त्यानंतर प्रकरण 11 आहे मित्रांनो सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास संस्था. हे सर्वात महत्वाचं प्रकरण आहे. यावर सुद्धा तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. यामध्ये जे काही कलम आहेत या ठिकाणी कलम सविस्तर तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर मित्रांनो प्रकरण 11 क आहे विवेक्षित संस्थाच्या समितीच्या व अधिकाऱ्याच्या निवडणुका. अशा संदर्भाचं या ठिकाणी प्रकरण आहे. हे सविस्तर तुम्ही या ठिकाणी प्रकरण पहा. त्यानंतर प्रकरण 12 आहे अपराध आणि शास्ती. त्यानंतर मित्रांनो शेवटचं प्रकरण 13 आहे या ठिकाणी अपील व पुनर्वलोकन आणि पुनरीक्षण. अशा प्रकारे या ठिकाणी महत्वपूर्ण कलम, त्यानंतर महत्वपूर्ण या ठिकाणी आपण प्रकरण पाहिली आहेत. मित्रांनो या जर कायद्याची तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी जो खाली नंबर स्क्रीनवर दिसते त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला ही पीडीएफ उपलब्ध करून दिली जाईल. आता या ठिकाणी
मित्रांनो आपण पाहूया की जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं या ठिकाणी आपण उत्तर आणि प्रश्न अनालिसिस करून या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी मित्रांनो पहिला प्रश्न विचारला होता, कोणत्या कलमात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 ची व्याख्या दिली आहे। आपण या ठिकाणी कलम पाहिलेले आहेत, प्रकरण सुद्धा पाहिले आहेत। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी येत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील, त्यामुळे या ठिकाणी निश्चितच स्वरूपात तुम्हाला ती पीडीएफ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी देऊन जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर त्या संबंधित नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करा। या ठिकाणी पहिला प्रश्न, कोणत्या कलमा अंतर्गत सहकारी संस्था अधिनियम 1960 ची व्याख्या केली आहे। तर कलम काय तर दुसऱ्या कलमाच्या अंतर्गत त्याची व्याख्या केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे दुसरा, शिखर संस्था म्हणजे काय। या ठिकाणी 4 पर्याय दिलेत। पहिला पर्याय वाचा, ज्या संस्थेचा कार्यक्षेत्राचा विस्तार सर्व महाराष्ट्रभर असतो किंवा महाराष्ट्र राज्यभर असतो। त्यानंतर दुसरा पर्याय, शेतीसाठी कार्य करणारी संस्था। त्यानंतर तिसरा पर्याय, ग्रामीण भागात काम करणारी संस्था। त्यानंतर चौथा पर्याय मित्रांनो, तालुका स्तरावर काम करणारी संस्था। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, शिखर संस्था म्हणजे ज्या संस्थेचा कार्यक्षेत्राचा विस्तार हा संपूर्ण राज्यभर असतो किंवा महाराष्ट्रभर असतो अशा संस्थांना शिखर संस्था असे म्हणतात। महाराष्ट्रामध्ये जे काही शिखर संस्था, त्यानंतर मध्यवर्ती बँक संस्था, त्यानंतर ग्रामीण पतसंस्था, अशा प्रकारे 3 स्टेजमध्ये महाराष्ट्र सहकारी बँकेची रचना आहे। त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घ्या, महाराष्ट्र ग्रामीण सहकारी संस्था अधिनियम मधील प्रकरण 8वे काय आहे या संदर्भाचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी पहिला पर्याय आहे विवाद मिटवणे, हे 9वे प्रकरण आहे म्हणून या ठिकाणी 8वे प्रकरण नाही। त्यानंतर लेखा परीक्षा, चौकशी, निरीक्षण आणि पर्यवेक्षण हे जे प्रकरण आहे ते 8वे प्रकरण आहे म्हणून याचं उत्तर दुसऱ्या नंबरचं बरोबर आहे। त्यानंतर तिसरं पर्याय पहा तुम्ही, संस्थाची मालमत्ता व निधी हे 6वे प्रकरण आहे। त्यानंतर अपराध व शास्ती कितवं प्रकरण आहे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्यानंतर मित्रांनो मध्यवर्ती सहकारी बँक कोणत्या कलमा अंतर्गत राखीव निधी स्वतःकडे ठेवतात अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलाय। आपण या ठिकाणी याआधी चर्चा केलेलीच याचं प्रश्नाचं। या ठिकाणी 66 कलमाच्या अंतर्गत मध्यवर्ती बँका किंवा जे काही सहकारी बँकेच्या अंतर्गत जो कायद्याच्या अंतर्गत बँका येतात किंवा संस्था येतात त्या संस्था राखीव निधी कलम 66च्या अंतर्गत स्वतःकडे निधी राखीव ठेवतात। कलम 38 अंतर्गत संस्थाची नोंदवही असते, त्यात कोणत्या बाबीची नोंद असते। कलम 38 अंतर्गत काय असते, संस्थाकडे एक नोंदवही असते, त्या नोंदवहीमध्ये कोणकोणत्या बाबीची नोंद केली जाते अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय। पहिला पर्याय आहे प्रत्येक सदस्याची नावं असतात, पत्ता असते आणि व्यवसाय असतो। दुसरा पर्याय आहे प्रत्येक व्यक्ती सदस्य म्हणून दाखल करून घेतलेला दिनांक या ठिकाणी नमूद केला असतो किंवा त्या नोंदवहीमध्ये असतो। त्यानंतर प्रत्येक सदस्याने धारण केलेले भाग म्हणजे त्या संस्थेच्या अंतर्गत किती भाग त्यांनी धारण केले ते नोंद केलेले असते। या तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी याचं उत्तर मित्रांनो वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत। नोंदणीचा पुरावा कोणत्या कलमा अंतर्गत दिलेला आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला कलमावर प्रश्न विचारलेला आहे। 6वा प्रश्न, नोंदणीचा पुरावा कोणत्या कलमा अंतर्गत दिलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी कलम पहा 10, 13, 14 आणि 9। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 10 अंतर्गत नोंदणीचा पुरावा दिलेला आहे। त्यानंतर राज्याकडून संस्थांना सहाय्य कोणत्या प्रकरणात दिलेलं आहे, या ठिकाणी प्रकरण विचारलेलं आहे। राज्याकडून संस्थांना सहाय्य अशा प्रकारे म्हणजे शिखर बँकेकडून एखाद्या संस्थेला जे काही निधी दिला जातो त्या संदर्भाचं प्रकरण कोणतं आहे, कलम कोणतं आहे त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी विचारलेली आहे। तर प्रकरण आहे मित्रांनो 5व्या प्रकरणाच्या अंतर्गत राज्याकडून संस्थांना सहाय्य दिलं जातं। 6वं प्रकरण काय आहे, 7वं प्रकरण काय आहे, त्यानंतर 13A नंबरचं प्रकरण काय तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या। संबंधित पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर व्हॉट्सअप नंबर मला व्हॉट्सअप करा। त्यानंतर 8वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या कलमा अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमच्या अंतर्गत जे काही अपील न्यायालय असते त्या अपील न्यायालयाची कोणत्या कलमाच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे। कलम 139 अंतर्गत, कलम 151 अंतर्गत, कलम 149 अंतर्गत किंवा कलम 49B अंतर्गत। कलम 149 अंतर्गत महाराष्ट्र सहकारी अपील न्यायाची तरतूद करण्यात आली आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेची तरतूद कोणत्या प्रकरणात करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे। या ठिकाणी न्यायालयाची तरतूद विचारली आहे।
त्यानंतर राज्य सहकारी परिषदेची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे किंवा प्रकरणात केली आहे, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर प्रकरण 13 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे. योग्य उत्तर प्रकरण 13 मध्ये महाराष्ट्र राज्य परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे. कृषी आणि ग्रामीण विकास बँकेवर देखरेख ठेवण्याचा व विनिमय करण्याचा राज्य कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या समितीचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत आहे, या ठिकाणी कलम विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 144 कलमाच्या अंतर्गत राज्य कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या समितीचा अधिकार हा कृषी आणि ग्रामीण बँकेवर ठेवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कोणत्या कलमाअंतर्गत लेखा परीक्षण केलं जाते, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलाय. या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की कलम 81 अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लेखा परीक्षण केलं जातं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारलाय 12वा, मध्यवर्ती बँक या शब्दाचा अर्थ काय आहे. या ठिकाणी पर्याय पहा, इतर संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारण्याचा समावेश असलेली बँक, त्यानंतर नागरी सहकारी बँकांना कर्ज देणारी बँक, त्यानंतर फक्त नागरिकांना कर्ज देणारी बँक, त्यानंतर उद्योगधंद्यांना कर्ज देणारी बँक. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पहिल्या नंबरचं, इतर संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारण्याचा समावेश असलेली बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. या शब्दाचा अर्थ अशा प्रकारे 1960चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये विशद केलेला आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, सहकारी या शब्दाचा वापर करण्यास मनाई कोणत्या कलमात सांगितलेली आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो 145 कलमाच्या अंतर्गत सहकारी या शब्दाचा वापर करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 14वा प्रश्न आहे, ज्या संस्थेची उद्दिष्ट शेतीच्या उत्पादनाची खरेदी करणे आणि शेतीच्या उत्पादनासाठी अवजारे व इतर आवश्यक वस्तूचा पुरवठा करणे हे असेल त्या संस्थेस टिंब असे म्हणतात. या ठिकाणी 4 पर्याय दिले तर शिखर संस्था म्हणतात, मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात, कृषी पणन संस्था म्हणतात किंवा नागरी सहकारी बँक म्हणतात. या 4ही संस्थाला काय म्हणतात या संदर्भाचे सविस्तर अर्थ त्या कायद्यामध्ये दिले आहेत. ते कायदा तुम्ही वाचा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कृषी पणन संस्था असं म्हणतात. पणन संस्थेचे उद्दिष्ट काय आहे तर शेतीच्या उत्पन्नाची साधने खरेदी करणे, शेतीच्या उत्पादनासाठी जे काही अवजारे लागतात ते अवजारे खरेदी करण्यासाठी जे काही कर्ज दिले जातं तर ते कृषी पणन संस्थेमार्फत दिलं जातं. त्यानंतर मित्रांनो 15वा क्वेश्चन आहे, ज्या संस्थेच्या सदस्यापैकी 5हून अधिक नाही इतके सदस्य स्वतःकडे असतील त्या संस्था टिंब संस्था असे म्हणतात. तर संघीय संस्था असे म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या अंतर्गत जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाची आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. मित्रांनो काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर व्हिडिओ आले असतील जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आता मित्रांनो 16वा जो प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या अंतर्गत किती कलम आहेत, त्यानंतर किती प्रकरण आहेत, त्यानंतर सर्वात महत्वाचं 1961च्या नियमामध्ये एकूण किती नियम आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.